नमस्कार. तर पन्हाळा स्टाईल वांग्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे. मी इथे घेतलेलं आहे धणे, जिरे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत अर्धा-अर्धा चमचा. त्यानंतर इथं घेतलेलं आहे लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि आपला घरगुती वापरात येणारा हा मसाला. सर्वात प्रथम काय करायचं, हे आधी पूर्णपणे बारीक याची पावडर करून घ्यायची. हे आधी वाटून घ्यायचं, म्हणजे जिरे, धणे आणि तीळ. त्यानंतर यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर हे देखील यामध्ये टाकून वाटून घ्यायचं. आणि आपल्याला जितक्या भाजीचा आपल्याला तिखट हवं असेल तितकं हे मसाला घ्यायचा आहे आणि परत ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. चला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतेच. इथे आता मी घेतलेली आहेत 9 ते 10 वांगी, छोटी छोटी काटेरी वांगी घेतलेली आहेत धुवून. मस्त अशी मधून चिरून घ्यायची, व्यवस्थित चेक करून घ्यायची, किडलेली नाही ते पाहून घ्यायचं. आता मी इथे तीळ, जिरे आणि धणे इथे वाटून घेतलेलं आहे भाजून. यामध्ये आता आपण हिरवी कोथिंबीर, मूठभर हिरवी कोथिंबीर, लसूण आणि आलं हे वाटून घेणार आहोत. हे वाटून झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला वापरात येणारा आपला घरगुती मसाला 1 किंवा 1.5 चमचा वापरायचा आहे. तो यामध्ये ॲड करायचा आणि ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे हा सगळा मसाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बारीक होतो आणि व्यवस्थित मिक्स देखील होतो. त्यामुळे सर्वात आधी धणे, जिरे आणि तीळ हे वाटून घ्यायचे, कारण या ओल्या मसाल्यांमध्ये ते पटकन वाटले जात नाहीत. हा मसाला आता तयार आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी करण्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं यामध्ये मग फक्त कांद्याची फोडणी करून घ्यायची आहे. यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी लागणार नाही. जिरी मोहरीची फोडणी लागणार नाही. यामध्ये फक्त आपल्याला कांद्याची फोडणी करून घ्यायची आहे. मी इथे 2 छोटे कांदे वापरले आहेत बारीक चिरून. ते व्यवस्थित लालसर सोनेरी कलर येईल असे हे भाजून घ्यायचे. कांदा पटकन भाजला जावा म्हणून मी इथे मीठ ॲड करणार आहे थोडंसं. कांदा भाजून झालेला आहे. यामध्ये आता फक्त हळद, 1 छोटा चमचा हळद आणि आता आपण हा वाटून मिक्स करून घेतलेला मसाला. हा पन्हाळ्यावर ज्या मावशी हे वांग बनवतात त्यांच्याकडे हा पूर्वरत केलेला असतो हा मसाला. त्यामध्ये त्यांनी मिरची सोबत वाटलेलंच असतं, कोथिंबीर, लसूण, आलं हे सर्व ते काय करतात, ओला मसाला देखील त्यांच्या सुक्या मसाल्यांसोबत एकत्रच वाटून ठेवलेला असतो. त्यामुळे काय होतं, फोडणी करताना किंवा कोणतीही भाजी पटकन फोडणी टाकायला त्यांना जास्त सोपं जातं. आता हा मसाला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे तेलावरती. आणि मग यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत. वांगे शिजतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. ही वांग्याची भाजी जास्त पातळ देखील नसते, थोडी दाटसरच असते. त्यामुळे शक्यतो कमी प्रमाणात पाणी इथे वापरावं. पाणी आणि मसाला पूर्णपणे एकजीव झाला आणि पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपण वांगी सोडून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटांनी लगेच पाण्याला उकळी येते. खूप छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला, म्हणजेच या भाजीला.
की यामध्ये आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली वांगी इथे ॲड करून घेणार आहोत, म्हणजे पाण्यात टाकून घेणार आहोत शिजण्यासाठी. वांगी मस्त अशी शिजून झाली की मग यामध्ये भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट इथे वापरायचा आहे. पण लक्षात ठेवा, वांगी शिजून झाल्यावरच, म्हणजे वांगी शिजली की यातलं पाणी देखील कमी होतं आणि मग यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक केलेला भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकायचा आहे. की मग एक उकळी आली की झाली मग आपली मस्त अशी पन्हाळा स्टाईल वांग्याची भाजी. प्रत्येक गोष्ट काय किंवा प्रत्येकजण आपण नेहमी तिथे जाऊन ह्या गोष्टी खाऊ शकत नाही, म्हणून मी इथे तुम्हाला एक छोटासा प्रयत्न केला सांगण्याचा, की जेणेकरून ती चव आपल्या घरात देखील येईल. आणि तशी भाजी देखील जमणार नाही. कदाचित काय होतं, तिकडच्या पाण्याला देखील ती चव येते, त्यांच्या हाताला देखील ती चव असते, पण आपण घरी प्रयत्न नक्की करू शकतो. मी ही ट्राय केली भाजी, खूप चविष्ट अशी झाली होती. हे बघा, मी इथे 2 ते 3 चमचे इथे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट वापरला आहे, ते पण वांगे शिजून झाल्यावरच. आता मस्त 2 ते 3 मिनटं हे शिजू द्यायची आहे भाजी, की मग आपली भाजी तयार आहे. फक्त 2 मिनटं. आहे की नाही मस्त आणि स्वादी सोपी मस्त अशी रेसिपी. आणि नवीनसाठी सबस्क्राईब करायला तर मग अशा का परत भेटूयाच. चलो बाय बाय.